सांगली जिल्हा बँकेची परीक्षा पश्चिम महाराष्ट्रातच घ्या, अध्यक्ष मानसिंगराव नाईक. तातडीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव. सांगली जिल्हा बँकेच्या 444 लिपिक पदांच्या लेखी परीक्षेसाठी नाशिक, जालना, नांदेड, धुळे, नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जिल्हा बँकेलाही ही परीक्षा केंद्रे मान्य नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातच घ्यावी. प्रसंगी महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी, परंतु विद्यार्थ्यांची गैरसोय करू नये अशी मागणी IBPS कंपनीकडे केल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं आहे. बँकेचे संचालक मंडळाची सोमवारी तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा केंद्रे पश्चिम महाराष्ट्रातच देण्याबाबत ठराव करण्यात आला. ही ठरावही कंपनीस दिलेला आहे. अध्यक्ष नाईक यांनी म्हटलंय, जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांची परीक्षा केंद्रे सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत. जिल्ह्यातील 13,000 भूमिपुत्रांपैकी सुमारे 10,500 जणांची परीक्षा जिल्ह्याबाहेर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना प्राधान्य दिलं होतं, मात्र त्याचा विचार केलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.